महोदय, आता हे त्यांनी जी उत्तर दिलेली आहेत त्यानुसार तिथे कुठेही टॉयलेट वगैरे नाहीच आहेत. आझाद मैदानाला नाही, क्रॉसला नाही, ओव्हल मैदानावर नाही, शिवाजी पार्कला नाही, माटुंगा ग्राउंडला नाही. आणि लिस्टचा वगैरे पण जो प्रश्न आहे तो अजितदादा सोडत होते, पण आता त्याचं निधन झाल्यामुळे आता हे पुढे कोणीतरी बघितलं पाहिजे. दुसरं काय होतं माहिती आहे का, कलेक्टरनं पत्र दिली की ते म्हणतात महापालिका आयुक्त, महापालिकेनं पत्र दिली की ते म्हणतात आयुक्त आणि कलेक्टर. ह्याच्यामध्ये टॉयलेट तिथे बनवल्या जात नाहीत. MCA सुद्धा स्वतः खर्च करायला तयार आहे. मी आमदार झाल्यावर त्यांना 1 कोटीची पत्र दिली की ह्यातून बांधा, तेही करत नाही आहेत. मी म्हटलं पालकमंत्री आहेत त्यांच्याकडनं करा, कोणीही अजून राऊंडसुद्धा घेतलं नाही. आता माझी विनंती आहे की ह्याच्यासाठी मंत्री महोदय आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री ह्यांना घेऊन एक बैठक आणि हा सगळा राऊंडच घ्या, म्हणजेच हा प्रश्न सुटला जाईल. नाही तर सोडवता येणार नाही, टॉयलेट बनणारच नाही कुठेच. मंत्री महोदय, प्रश्नोत्तराचा तास या प्रश्नाचं उत्तर संपेपर्यंत वाढत येतील. सभापती महोदय, अतिशय म्हणजे चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी. आणि ही अतिशय गैरसोय जी मुलींची होती मैदानावर खेळणाऱ्या, टॉयलेट नसणं, त्यांना चेंजिंग रूम नसणं. सभापती महोदय, हे जेव्हा लोकायुक्तांकडे ह्या प्रश्नाची सुनावणी झाली आणि लोकायुक्तांनी अपर मुख्य सचिवांच्या आपले सामान्य प्रशासनचे जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT नेमायला लावली या संदर्भामध्ये. कारण सभापती महोदय की याच्यामध्ये आपली जी नियमावली आहे त्यानुसार तर खरं तर 2000 चौरस मीटरच्या वरती जे मैदान असेल तिथे स्वच्छताग्रस्त असणं हे आपल्या नियमावलीमध्ये आहे सभापती महोदय. पण हे कुठल्याही प्रकारे झालं नाही. कारण एक कोर्टाच्या केसचा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची एक केस होती ओव्हल मैदानाच्या संदर्भातली, त्याचा आधार घेतला गेला आणि मैदानात स्वच्छतागृह करता येत नाहीत वगैरे हे झालं. सभापती महोदय, 8 जानेवारी 2025ला आपली ही SIT आपण गठीत केली आहे आणि त्या SIT तर्फे आपण सगळ्या मैदानाचे, क्रीडा संकुलाचे गुगल मॅपिंग, त्याच्यामध्ये आत्ता असणाऱ्या सोयीसुविधा, आपल्याला काय द्यायला लागणार आहेत ह्या सोयीसुविधा, त्याच्यासाठी लागणारं बजेटची तरतूद, या सगळ्या संबंधीचा अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे सभापती महोदय. आणि तो अहवाल आपण शासनाला सादर करू. पण तरीसुद्धा ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने अजून एक निर्देश मी देऊ इच्छिते या सगळ्या ह्याला SITला सुद्धा, की हे जे मैदान आहे तर आपल्या नियमावलीनुसार आपल्याला जर तिथे काही बांधकाम करता येत नसेल तर आपण तिथे काही कंटेनर उपलब्ध करून त्याच्यामध्ये शौचालयाची आणि चेंजिंग रूमची सुविधा देऊ शकलो तर ती देणं आवश्यक आहे. तर SITनी पण हे निर्देश देण्यात येते, त्यांनी ह्याचा पण विचार करावा. आणि नुसतं बांधकाम करता येत नाही म्हणून मैदानं ही शौचालयापासनं अतिशय मुलांची पण दोघांची पण याच्यामध्ये खूप मोठी गैरसोय होती. त्यामुळे जो अहवाल आपण शासनाला देऊ त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा समाविष्ट करून देऊ.